ओके. हॅलो स्टुडंट्स. सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? तर टेस्टिंग टास्क बघितले. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? फंक्शनल पॉईंट, लाईन्स ऑफ कोड. फंक्शनल पॉईंटच्या अंडर आणि पुन्हा 5 पॅरामीटर्स बघितले. मग ते पॅरामीटर्सच्या अंडर आणि काय काय सब पॉईंट येतात. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं टेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय. तर टेस्ट मॅनेजमेंटच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कोणकोणत्या आहेत. त्याच्यानंतर टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय याबद्दल आपण बघितलेलं आहे. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे बेसलाईन टेस्टिंग म्हणजे काय. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, बेसलाईन टेस्टिंग म्हणजे काय. तर त्याच्या नावावरूनच लक्षात येईल बेस. एखादी पोस्ट तयार करत असताना किंवा एखादी बिल्डिंग बांधत असताना त्याचा बेस काय माहिती असणं किंवा तो भक्कम असणं गरजेचं असतं. ओके. त्यालाच काय म्हटलं जातं, बेसलाईन. इन शॉर्ट सांगायचं झालं तर बेसलाईन टेस्टिंग इट इज द टाईप ऑफ नॉन फंक्शनल टेस्टिंग. जे काही नॉन फंक्शनल टेस्टिंगचा हा टाईप असणार आहे. तर हे कशासाठी यूज केलं जातं, टू मेजर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स अँड रिक्वायरमेंट्स. ते टेस्ट कशासाठी केलं जातं, तर मेजर करण्यासाठी. ओके. काउंट करण्यासाठी. काय तर जे काही नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स आणि रिक्वायरमेंट्स असतील, जे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आणि रिक्वायरमेंट ते मेजर करण्यासाठी बेसलाईन टेस्टिंग परफॉर्म केलं जातं. तर बेसलाईन इज अ फॉर्मल डॉक्युमेंट. ते काय आहे, एक फॉर्मल डॉक्युमेंट आहे विच ॲक्ट ॲज अ बेस डॉक्युमेंट फॉर फ्युचर वर्क. ते काय केलं जातं, ॲज अ बेस डॉक्युमेंट कन्सिडर केलं जातं. जे काही फ्युचरमध्ये आपण वर्क करणार आहे तर त्याच्यासाठी ॲज अ बेस डॉक्युमेंट म्हणून कन्सिडर केलं जातं. लक्षात येतंय. मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सपोज आपण एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करते तर कन्स्ट्रक्शन करण्याआधी त्याच्यासाठी बेस रिक्वायर्ड असतो ना, दॅट लाईक बेसलाईन टेस्टिंग. ओके. सेम तसंच हे बेसलाईन टेस्टिंग परफॉर्म होतं. हे नॉन फंक्शनल टेस्टिंग आहे आणि ते इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आणि रिक्वायरमेंट मेजरमेंट करण्यासाठी परफॉर्म केलं जातं. ते ॲज अ बेस डॉक्युमेंट फॉर फ्युचरवर कन्सिडर केलं जातं. बेसलाईन हे फॉर्मल डॉक्युमेंट आहे पण ते ॲज अ बेस डॉक्युमेंट म्हणून कन्सिडर केलं जातं. आता त्याचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत. तर फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे, इट हेल्प्स इन क्रिएटिंग अ लाईन दॅट क्रिएट्स अ बेस फॉर एनी कन्स्ट्रक्शन टाईप सच ॲज मेजरमेंट, कंपॅरिझन अँड कॅल्क्युलेशन्स. ओके. तर ह्याचं पहिलं ॲडव्हान्टेज काय असणार आहे, तर जेव्हा आपण एखादी लाईन क्रिएट करत असतो त्यावेळी काय केलं जातं, ते काय क्रिएट करतं, ॲज अ बेस क्रिएट करतं. कशासाठी, तर फॉर एनी टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन. मग ते मेजरमेंटसाठी असू दे, कॅल्क्युलेशन पर्पजसाठी असू दे, काय केलं जातं, ॲज अ बेस ते काय केलं जातं, कन्सिडर केलं जातं. यूजिंग दिस टाईप ऑफ टेस्टिंग मेनी प्रॉब्लेम्स रिलेटेड टू सॉफ्टवेअर आर इझिली सॉल्व्ड. हे जे काही बेसलाईन टेस्टिंग आहे त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, नंबर ऑफ जे काही प्रॉब्लेम्स आहेत रिलेटेड टू सॉफ्टवेअर ते काय केले जातात, इझिली सॉल्व केले जातात. द प्रोसेस ऑफ रिझॉल्विंग क्रिटिकल इश्यूज begins from the scratches. This type of software testing saves a lot of time as compared to other types of performance testing software that takes more time to construct test cycles. लक्षात येते काय बघा, जेव्हा आपण बेसलाईन टेस्टिंग परफॉर्म करतो त्यावेळी ते काय करतं, हे टाईम कन्झ्युमिंग आहे. ते काय करतं, लॉट्स ऑफ टाईम सेव्ह करतं ॲज कम्पेअर टू अदर टाईप ऑफ टेस्टिंग. ज्यावेळी आपण अदर टाईप ऑफ टेस्टिंगचा विचार केला तर त्या कम्पॅरेटिव्हली काय होतं, हे जे काही बेसलाईन टेस्टिंग परफॉर्म करतोय आपण ते काय, त्याला काय रिक्वायर्ड असणारा जो काही टाईम आहे तो काय असणार, लॅक ऑफ टाईम असणार. म्हणजे ते काय करतं, आपला जो काही लॉट ऑफ टाईम आहे तो काय करतं, सेव्ह करतं. लक्षात येतं आहे. ओके. आता ह्याचं महत्त्व काय आहे बेसलाईन टेस्टिंगचं, तर बेसलाईन analyze the benchmark of performance in relation to the performance of an application. एखाद्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स ओके ॲनालाइज करण्यासाठी काय केलं जातं, बेसलाईन टेस्टिंगचा यूज होतो. In other words, the application has gaps in it, hence a comparison is done for a new application or an unidentified application. तर हे सांगायचं झालं तर आता सपोज हे आपलं न्यू ॲप्लिकेशन आहे
प्लस एक अनडिफाईंड ॲप्लिकेशन आहे, ओके, अनआयडेंटिफाईड ॲप्लिकेशन आहे, प्लस न्यूली एक ॲप्लिकेशन आहे. यांच्यामध्ये कंपॅरिझन करून काय केलं जातं, जो काही त्याच्यामध्ये असणारा गॅप आहे तो फाइंड आउट केला जातो. लक्षात येतंय का? पुन्हा एकदा सांगते मी, बेसलाईन टेस्टिंग हे नॉन फंक्शनल टेस्टिंग आहे. ते ॲज अ फॉर्मल डॉक्युमेंट आहे, पण ते ॲज अ बेस डॉक्युमेंट कन्सिडर केलं जातं फॉर फ्युचर वर्कसाठी, ओके. आणि जे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आणि रिक्वायरमेंट्स आहेत ते मेजरमेंट करण्यासाठी बेसलाईन टेस्टिंगचा यूज होतो. त्याचं ॲडव्हान्टेज सांगायचं झालं तर काय होतं, ते काय करतं, ॲज अ बेस लाईन क्रिएट करतं. कशासाठी? तर फॉर एनी टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन्स, कोणत्याही टाईपच्या कन्स्ट्रक्शनसाठी काय केलं जातं, ॲज अ बेस ते काय करतं, लाईन क्रिएट करतं. मग ते असू दे, कसलंही कन्स्ट्रक्शन असू दे, मेजरमेंटचं असू दे, कॅल्क्युलेशनचं असू दे, ओके. मग युजिंग दिस टाईप ऑफ टेस्टिंग, ह्या बेसलाईन टेस्टिंगचा यूज करून काय केले जातात, जे काही नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत रिलेटेड टू सॉफ्टवेअरशी रिलेटेड जे काही नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत ते इझिली सॉल्व्ह केले जातात. ह्याच्यामुळे होतं काय, तर जो काही आपला लॉट्स ऑफ टाईम आहे तो सेव्ह होतो, ओके. जर हे कम्पेअर टू अदर परफॉर्मन्स टेस्टिंग केलं तर जो काही रिक्वायर्ड टाईम असणार आहे तो काय करतो, सेव्ह करतो, ओके. आता याचं महत्त्व सांगायचं झालं तर काय येणार, ते ॲनालाइज करतं. काय ॲनालाइज करतं, दी बेंचमार्क ऑफ परफॉर्मन्स. काय ॲनालाइज करतं, बेंचमार्क ऑफ परफॉर्मन्स ऑफ ॲन ॲप्लिकेशन. एखादं पर्टिक्युलर जे काही ॲप्लिकेशन आहे त्याचा परफॉर्मन्स ॲनालाइज करण्यासाठी, ओके. नेक्स्ट असणार आहे बेसलाईन टेस्टिंग फॅक्ट्स. काय असणार आहे, बेसलाईन टेस्टिंग फॅक्ट्स. आता याच्या अंडर काय येतं, हे सुद्धा नॉन फंक्शनल टेस्टिंग असणार आहे, ओके. इट रेफर्स टू व्हॅलिडेशन ऑफ डॉक्युमेंट्स. एखाद्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटचं व्हॅलिडेशन करण्यासाठी हे टेस्टिंग, बेसलाईन टेस्टिंग फॅक्ट्स रेफर केले जातात, ओके. Baseline testing is a type of testing which follows the requirement and specification on the base of which a tester write test cases, okay. हे काय करतं, तर जे काही रिक्वायरमेंट्स आणि स्पेसिफिकेशन आहेत ते फॉलो करतं ऑन द बेस ऑफ विच टेस्टर राईट केसेस. ज्यामुळे काय होतं, जो काही टेस्टर असणार आहे तो काय करू शकतो, टेस्ट केसेस लिहू शकतो. लक्षात येते का? बेसलाईन टेस्टिंगमध्ये काय केले जातं, जे काही रिक्वायरमेंट आणि स्पेसिफिकेशन आहेत ते फॉलो केले जातात, ज्यामुळं ॲज अ बेस काय करतो, टेस्टर कन्सिडर करून ज्या काही नंबर ऑफ टेस्ट केसेस आहेत त्या राईट करू शकतो. लक्षात येत आहे, ओके. नेक्स्ट असणार आहे ते आहे टेस्ट केस स्पेसिफिकेशन. आता टेस्ट केस स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर इट इज अ डॉक्युमेंट. टेस्ट केस स्पेसिफिकेशन हे डॉक्युमेंट असणार आहे जे काय डिस्क्राईब करतं, डिटेल्ड समरी ऑफ व्हॉट सिनारिओ विल बी टेस्टेड. ते काय डिस्क्राईब करतं, डिटेल्ड समरी ऑफ व्हॉट सिनारिओ विल बी टेस्टेड. कोणता सिनारिओ असणार आहे जो टेस्ट केला जाणार आहे त्याची डिटेल्ड समरी काय करतं, ते डिस्क्राईब करतं ह्या टेस्ट केस स्पेसिफिकेशनमध्ये. लक्षात येत आहे का, ओके. त्याच्यानंतर हाऊ दे विल बी टेस्टेड, ते कसं टेस्ट केलं जातं, कोणाकडून केलं जातं, हे सगळं काय समरी कशात असते, टेस्ट केस स्पेसिफिकेशन ह्या डॉक्युमेंटमध्ये डिस्क्राईब केलेली असते. लक्षात येते. इट स्पेसिफाईज द पर्पज ऑफ स्पेसिफिक टेस्ट. ते काय स्पेसिफाईज करते, त्या स्पेसिफिक टेस्टचं पर्पज, त्याच्या मागचं रिझन, प्लस काय करतं, जे काही रिक्वायर्ड इनपुट्स आणि एक्सपेक्टेड रिझल्ट्स असतील ते आयडेंटिफाय करतं. ते पुन्हा काय करतं, ते प्रोव्हाइड स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. ते काय करतं, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर प्रोव्हाइड करतं एक्झिक्युशन त्या पर्टिक्युलर टेस्टचं परफॉर्म करण्यासाठी. लक्षात येते का? आणि जे काही फायनल आउटपुट आहे, जी काही फायनल आउटलाईन असणार आहे, मध्ये पास फेल काय जो काही क्रायटेरिया असणार आहे तो काय केला जातो, डिटरमाइन केला जातो, आणि तो डिटरमाइन केलेला ॲक्सेप्ट केला जातो. लक्षात येते का? टेस्ट केस स्पेसिफिकेशन हे एक डॉक्युमेंट असणार आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं, पर्टिक्युलर जी टेस्ट करायची आहे, ओके, कशाची टेस्ट परफॉर्म करायची आहे त्याचा सिनारिओ, प्लस ते कोण परफॉर्म करणार, कसं परफॉर्म करणार, त्याचं डिटेल्ड डिस्क्रिप्शन, त्याचं डिटेल्ड समरी काय केली जाते ह्या डॉक्युमेंटमध्ये. ह्या म्हणजे कोणत्या डॉक्युमेंटमध्ये, टेस्ट केस स्पेसिफिकेशन ह्या डॉक्युमेंटमध्ये डिस्क्राईब केलेली असते, ओके. मग त्याचं पर्पज काय आहे, तर स्पेसिफिक जी काही टेस्ट असणार आहे ती आयडेंटिफाय करायचं, त्याचे जे काही इनपुट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट असेल
तो आयडेंटिफाय करणे. पुन्हा ती जी काही प्रोसिजर आहे ते पर्टिक्युलर जी काही टेस्ट आहे त्याचं एक्झिक्युशन परफॉर्म करण्यासाठी त्याला स्टेप बाय स्टेप काय केलं जातं, प्रोसिजर प्रोव्हाइड केली जाते. आणि जे काही आउटलाईन्स असणार आहेत, मग पास असू दे फेल असू दे, जो काही क्रायटेरिया आहे तो काय केला जातो, डिटरमाइनिंग ॲक्सेप्टन्स, तो काय केला जातो, ॲक्सेप्ट केला जातो. ओके. So, test case specification has to be done separately for each unit. प्रत्येक युनिटला काय केला जातो, टेस्ट केस स्पेसिफिकेशन सेपरेटली काय केला जातो, परफॉर्म केला जातो. लक्षात येत आहे. सो आता त्याचे रिझन्स कोणकोणते बघूया आपण. टेस्ट केस स्पेसिफिकेशनचे रिझन्स बघूया. ओके. तर टेस्टिंग हॅज सर्व लिमिटेशन्स अँड द इफेक्टिवनेस of testing depends heavily on the exact nature of the test case. ओके. टेस्टिंग परफॉर्म करत असताना त्याचे जे काही लिमिटेशन्स आणि त्याचा जो काही इफेक्टिवनेस आहे तो कशावर डिपेंड्स असतो, तर त्याच्या एक्झॅक्ट नेचर ऑफ टेस्ट केसेस, ते जे काही टेस्ट केसेस आहेत त्याच्या एक्झॅक्ट नेचरवर काय असतो, डिपेंड असतो. लक्षात येते. इवन फॉर अ गिवन क्रायटेरिया, जर आपल्याला क्रायटेरिया दिलेला असेल, the exact nature of these test cases affects the effectiveness of the testing. जर एक्झॅक्ट नेचर दिलं असेल तर टेस्ट केसेसचं, तर काय केलं जातं, तो जो काही टेस्टिंगचा इफेक्टिवनेस आहे त्याच्यावर अफेक्ट केलं जातं. लक्षात येते का. टेस्ट केस स्पेसिफिकेशनचे कोणकोणती कारणं आहेत, तर फर्स्ट सांगितलं मी तुम्हाला, ते जे काही टेस्टिंग आहेत त्याला काय असतात, लिमिटेशन्स अँड इफेक्टिवनेस असतो. जे काय करतात, कोणावर डिपेंड असतात, तर इट हेवीली ऑन दी एक्झॅक्ट नेचर ऑफ दी टेस्ट केसेस, त्या टेस्ट केसेसच्या एक्झॅक्ट नेचरवरती डिपेंड असतं. ओके. जर क्रायटेरिया दिला असेल त्या पर्टिक्युलर टेस्ट केसेसचा, तर ते काय करतं, त्या टेस्टिंगच्या इफेक्टिवनेसवर अफेक्ट करतं. ओके. तर द टेस्ट केस स्पेसिफिकेशन इज डेव्हलपमेंट in the development phase by the organization responsible for the formal testing of the application. हे जे काही टेस्ट केस स्पेसिफिकेशन असणार आहे ते कधी डेव्हलप केलं जातं, तर डेव्हलपमेंट फेजमध्ये डेव्हलप केलं जातं. ओके. हे कधी डेव्हलप केलं जातं, तर डेव्हलपमेंट फेजमध्ये. कोणाकडून, तर बाय दी ऑर्गनायझेशन. ते कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं, तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मल टेस्टिंग ऑफ द ॲप्लिकेशन. त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनच्या फॉर्मल टेस्टिंगवर रिस्पॉन्सिबल असतं. ओके. सो नेक्स्ट आहे ते व्हॉट इज टेस्ट केस स्पेसिफिकेशन आयडेंटिफायर. आता कोणकोणते आयडेंटिफायर असणार आहेत टेस्ट केस स्पेसिफिकेशनचे. आपण टेस्ट केस स्पेसिफिकेशन म्हणजे काय बघितलं, त्याच्यानंतर त्याचं रिझन बघितलं का करायचं, आणि त्याच्यानंतर आत्ता आपण बघणार आहोत त्याचे कोणकोणते आयडेंटिफायर्स आहेत. तर फर्स्ट असणार आहे टेस्ट केस ऑब्जेक्टिव्ज, त्याचे ऑब्जेक्टिव्ज. नेक्स्ट असणार आहे टेस्ट आयटम्स. नेक्स्ट असणार आहे इनपुट स्पेसिफिकेशन. नेक्स्ट असणार आहे आउटपुट स्पेसिफिकेशन. अँड लास्ट आयडेंटिफायर असणार आहे तो आहे एन्व्हायरमेंटल नीड्स. लक्षात घ्या, टेस्ट केस स्पेसिफिकेशनचे टोटल मी तुम्हाला 5 आयडेंटिफायर सांगितले. तर टेस्ट केस ऑब्जेक्टिव्ह हा फर्स्ट आयडेंटिफायर आहे, तर तो कशासाठी, तर पर्पज ऑफ द टेस्ट. नेक्स्ट आहे टेस्ट आयटम्स. ते कशासाठी रिक्वायर्ड असतात, तर टू रन अ पर्टिक्युलर टेस्ट केस, पर्टिक्युलर टेस्ट केस रन करण्यासाठी रिक्वायर्ड असतात. दिस शुड बी प्रोव्हाइड इन नोट्स और अटॅचमेंट फीचर. ते कसे प्रोव्हाइड केले जातात, इन टर्म्स ऑफ नोट्स किंवा तुमचे जे काही अटॅचमेंट असतात तसं प्रोव्हाइड केले जातात. इट डिस्क्राइब्स द फीचर अँड कंडिशन रिक्वायर्ड फॉर टेस्टिंग. ते काय डिस्क्राईब करतं, जे काही आपण जे काही आपण टेस्टिंग परफॉर्म करतोय त्याच्यासाठीचे जे काही रिक्वायर्ड फीचर्स आणि कंडिशन्स असणार आहेत ते डिस्क्राईब करतात. ओके. नेक्स्ट असणार आहे ते आहे इनपुट स्पेसिफिकेशन. आता इनपुट स्पेसिफिकेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये नेमकं काय असतं, तर डिस्क्रिप्शन ऑफ व्हॉट इज रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट टेस्ट केसेस. टेस्ट केस एक्झिक्यूट करत असताना त्याला नेमकं काय रिक्वायर्ड आहे त्याचं डिस्क्रिप्शन असतं. प्लस दिस शुड बी प्रोव्हाइड इन ॲक्शन फील्ड. हे कधी प्रोव्हाइड केलं जातं, ॲक्शन फील्डमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. नेक्स्ट असणार आहे आउटपुट स्पेसिफिकेशन. याच्यामध्ये काय असतं, तर डिस्क्रिप्शन ऑफ व्हॉट द सिस्टीम शुड लुक लाईक आफ्टर द टेस्ट केस इज रन.
ह्याच्यामध्ये कशाचं डिस्क्रिप्शन असतं तर टेस्ट केस रन केल्यानंतर ती कशी दिसते ओके त्याचं डिस्क्रिप्शन असतं. आणि हे कोणाकडून प्रोव्हाइड केलं जातं दिस शुड बी प्रोव्हाइडेड. हे कधी प्रोव्हाइड केलं जातं किंवा कुठं प्रोव्हाइड केलं जातं तर इन एक्सपेक्टेड रिझल्ट फील्डमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. इनपुट स्पेसिफिकेशन कुठं प्रोव्हाइड केलं जातं तर ॲक्शन फील्डमध्ये आणि आउटपुट स्पेसिफिकेशन कुठं प्रोव्हाइड केलं जातं तर ते एक्सपेक्टेड रिझल्ट्समध्ये एक्सपेक्टेड रिझल्ट्स ह्या फील्डमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल नीड्स. बघूया ह्याच्यामध्ये काय होतं तर डिस्क्रिप्शन ऑफ एनी स्पेशल एन्व्हायरमेंटल नीड्स. याच्यामध्ये कशाचं डिस्क्रिप्शन असतं एनी स्पेशल एन्व्हायरमेंटल नीड्स. मग त्याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड आहेत सिस्टीम आर्किटेक्चर, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टूल्स, रेकॉर्डर्स और फाइल्स अँड इंटरफेसेस. ओके एन्व्हायरमेंटल नीड्समध्ये कशा कशाचं डिस्क्रिप्शन असतं तर जे काही रिक्वायर्ड असणार आहेत सिस्टीम आर्किटेक्चर्स, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टूल्स किंवा रेकॉर्ड और फाइल्स, इंटरफेसेस हे जे काही असणार आहेत ते एन्व्हायरमेंटल नीड्समध्ये त्याचं सगळ्यांचं डिस्क्रिप्शन असतं. लक्षात येतं आहे का. सो टेस्ट केस स्पेसिफिकेशन आयडेंटिफायर्स कोणकोणते बघितले आपण टेस्ट केस ऑब्जेक्टिव्स, टेस्ट आयटम्स, इनपुट स्पेसिफिकेशन्स, आउटपुट स्पेसिफिकेशन्स अँड लास्ट वन इज एन्व्हायरमेंटल नीड्स. लक्षात येतं आहे ओके थँक्यू.